नमस्कार. लोकात्मा न्यूज चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत. बातमी आहे अंबड येथून. मराठा आंदोलक मनोज जरांगे दिल्ली दौऱ्यासाठी रवाना. जालन्याच्या महाकाळा येथून दिल्लीसाठी प्रयाण. शौर्य पाटील प्रकरणी कुटुंबियांची भेट व न्यायाची मागणी. मराठा आंदोलक मनोज जरांगे हे दिल्ली दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत. जालना जिल्ह्यातील महाकाळालने येथून त्यांनी दिल्लीसाठी प्रयाण केलं आहे. स्वर्गीय शौर्य प्रदीप पाटील यांनी आत्महत्या केल्यानंतर त्याच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी आणि त्याला न्याय मिळवून देण्यासाठी मनोज जरांगे दिल्लीला जात आहेत. दौऱ्यावर निघण्यापूर्वी माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे यांनी नियतीने नव्हे तर नीच विचारसरणीमुळे शौर्य पाटीलचा बळी गेला असा आरोप केला. शौर्य पाटीलला न्याय मिळावा आणि त्याच्या कुटुंबाला धीर देण्यासाठीच मी दिल्लीला निघालो असल्याचं जरांगे यांनी स्पष्ट केलं. दरम्यान नियोजित कार्यक्रमानुसार मनोज जरांगे हे महाकाळा येथून छत्रपती संभाजीनगर विमानतळाकडे रवाना झाले असून सायंकाळी 7 वाजता विमानाने ते दिल्लीकडे प्रयाण करणार आहेत. रात्री 8:30 त्यांचे दिल्ली विमानतळावर आगमन होणार आहे. त्यानंतर महाराष्ट्र सदन नवी दिल्ली येथे त्यांचा मुक्काम असेल. उद्या सकाळी 11 वाजता मनोज जरांगे हे स्वर्गीय शौर्य प्रदीप पाटील यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेणार आहेत. काय सांगणार आता दिल्ली दौऱ्यावर जात आहेत तुम्ही? काय सांगणार? तिथं खूप वाईट घटना घडली. स्वर्गीय शौर्य पाटील हा तरुण मुलगा तिथं शिकत होता. खूप हुशार मुलगा होता. पण काय असतं शेवटी नियतीनं नीच विचारानं तिथल्या ते आमच्या लेकराचा बळी घेतला. त्यामुळं देशभरातल्या बांधवांवरती जे जे संकट आडी अडचणी येतील आपण त्यांच्या सुखदुःखात उभं राहायला पाहिजे. मग ते दिल्ली असेल, राजस्थान असेल, मध्य प्रदेश असेल, उत्तर प्रदेश असेल, हरियाणा असेल, महाराष्ट्र असेल, कर्नाटक असेल, जिथं जिथं मराठी आहेत, आंध्रापासूनचे सगळे जिथं संकट येईल तिथं आपण 100% उभं राहायला पाहिजे. कारण संकट हे कोणावरती येतं आणि आपण जर नुसतं आपलंच बघितलं तर मग देशभरातल्या मराठा समाजाने नेमकं करायचं काय? तर आपण आपली जबाबदारी समजून त्या लेकराला न्याय देण्यासाठी त्या शौर्य पाटलाच्या कुटुंबियांना आधार धीर देण्याची आपली जबाबदारी आहे. ते आपण त्यांना धीर आधार द्यायला नक्की गेलं पाहिजे. म्हणून आम्ही देशभरात जिथं मराठ्यांवरती संकट येते, अन्याय येतो तिथं उभा राहणार आहेत. तसंच आता दिल्लीच्याही शौर्य पाटलाच्या कुटुंबाच्या पाठीशी उभा राहून त्यांना धीर आणि आम्ही आधार देण्याचं काम करण्यासाठी तिथं दिल्लीला आता निघालो. आता किती दिवसाचा दौरा राहील? आम्ही फक्त तेवढ्या त्यांच्यासाठीच चाललोय. आम्ही आज रात्री महाराष्ट्र सदनला बहुतेक आमचा मुक्काम आहे बहुतेक, आणि सकाळी आम्ही शौर्य पाटलांच्या घरी जाणार आहेत. तिथं त्यांना भेट देऊन आधार देणार आहे. तिथे काय भेटीगाठी होणार आहेत का? नाही, असं नाही. राजकीय भेटी नाहीत काय नाहीत, परंतु सगळ्या पक्षातल्या बांधवांनी, मग प्रतिनिधी असतील, तिथले नेते असतील, तिथले खासदार असतील, किंवा महाराष्ट्रातले खासदार मंत्री असतील, किंवा राज्यसभेवरचे असतील, किंवा माजी खासदार असतील, यांनी त्या कुटुंबावरती संकट आलंय तर बोलवण्याची गरज नाही पडली पाहिजे. स्वतःहून त्या कुटुंबाला आधार देण्याची जबाबदारी आपली. शेवटी लेकरू आपलं आहे आणि ज्यावेळेस ते कुटुंब संकटात आहे त्यावेळेस तुम्ही पक्ष नाही बघितला पाहिजे, तुम्ही मंत्री आहेत का खासदार आहेत का हे नाही बघितलं पाहिजे, तर त्या कुटुंबाच्या वेदना बघितल्या पाहिजे आणि त्यांचं दुःख जाणून घेऊन त्या कुटुंबाच्या पाठीशी सगळ्या आमदार खासदारांनी, मंत्र्यांनी, केंद्रीय मंत्र्यांनी धीर देण्यासाठी आणि आधार देण्यासाठी त्या कुटुंबाकडे सगळ्यांनी गेलं पाहिजे. या मताचे आम्ही आहेत. शेवटी वेळ ही प्रत्येकावर येते. आज त्या कुटुंबावर आली तर सगळ्या आमदार खासदार मंत्र्यांनी तिथं जायलाच पाहिजे. लोक आत्मा न्यूज चॅनलसाठी प्रतिनिधी तरंग कांबळे, अंबड.